बाप लेकीच्या भावविश्वावर आधारित प्रारब्ध हा सामाजिक आणि मानवी मूल्यांना स्पर्श करणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या निमित्ताने लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते श्री आनंद देव देशमुख यांचे तसेच चित्रपटातील कलाकार आणि टीम प्रारब्धचे हार्दिक अभिनंदन करतो. कर्करोग आणि त्यातून उद्भवणाऱ्या सामाजिक प्रश्नाभोवती फिरणारा हा चित्रपट उत्तम कथानक आणि संवादाच्या माध्यमातून प्रेक्षकांना खिळवून ठेवेल अशी खात्री वाटते. कर्करोगग्रस्त चिमुकली आणि तिच्यासाठी सर्वस्व पणाला लावणारा बाप या संघर्षातून उमटणारा जीवन मूल्यांचा संदेश प्रत्येकाच्या मनाला चटका लावून जाणारा आहे. जगातील सर्वात सुंदर नातं म्हणजे बाप लेकीचं नातं. हे नातं अत्यंत भावनिक आणि वास्तववादी पद्धतीने उलगडण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून झालेला दिसतो. हा चित्रपट समाज मनाला विचार करायला लावणारा आहे. प्रारब्ध चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवेल याची मला खात्री वाटते. या चित्रपटाच्या यशस्वीतेसाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. प्रारब्ध कॅन्सर अर्थात कर्करोगाची दाहकता सांगणारा हा चित्रपट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा भावला. बाप लेकीच्या भावनिक नात्याला स्पर्श करत कॅन्सर आगामी काळात किती घातक ठरू शकतो हे या चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आलंय. ही कथा सांगितली आहे IT इंजिनियर आनंद देव देशमुख यांनी. AIच्या जमान्यात गुंतलेला आनंद शनिवार आणि रविवार आला की त्याचा हा छंद जोपासतो आणि हा छंद जोपासता शनिवार रविवारी लेखन करणं, दिग्दर्शन करणं इतकंच नव्हे तर स्वतः संगीत सुद्धा केलेलं आहे आनंद देव देशमुख यांनी. आणि हे सगळं छंद जोपासता हा प्रारब्ध चित्रपट साकारला आणि समाजाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न आनंद यांनी केलाय. आनंद आता आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. खरं तर आनंद हा पहिलाच प्रयोग होता प्रारब्ध जो थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा भावला. त्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्यात. एका अर्थानं त्यांनी तुमचं प्रमोशनच केलंय. जे कधी एखाद्या मुख्यमंत्र्यांनी असं एखादा पहिला चित्रपट आलाय आणि त्याला इतक्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्यात किंवा प्रमोशन केल्याचं आम्ही कधीच पाहिलेलं नाहीये. काय पहिली प्रतिक्रिया होती हे सगळं ऐकल्यावर? नाही, खरंच म्हणजे सर्वप्रथम तर मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे खूप आभार मानेल आणि त्यांनी जो आम्हाला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या त्यासाठी खूप खूप धन्यवाद. जेव्हा ही न्यूज किंवा तो व्हिडिओ जेव्हा आमच्यापर्यंत पोहोचला तर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद झाला जो की शब्दात सांगणं खूप अवघड आहे. आणि त्यावेळेस अक्षरशः तो व्हिडिओ पाहताना आनंदाश्रू आले, कारण की प्रारब्धचा इथपर्यंतचा जो प्रवास होता तो खूप खडतर होता. त्यामुळे अगदी वेगळाच अनुभव होता जो शब्दात सांगण्यासारखा नाही. त्यामुळे साहेबांचे खूप खूप धन्यवाद. आणि मला असं वाटतं की त्यांना हा विषय भावण्यामागे रिझन असं की आता जसं तुम्ही सांगितलं की कर्करोग, हा प्रारब्ध सिनेमा कर्करोगावर आधारित आहे की ज्याच्यामध्ये एक चिमुकली 10 वर्षाची मुलगी, गरीब मुलगी, जिला कॅन्सर डिटेक्ट होतो आणि तिथून मग तिच्या हातबल बापाची फाईट तिला वाचवण्यासाठी असा सगळा प्रवास आम्ही या फिल्मद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला. एक समाजाला शिकवण किंवा एक अवेअरनेस प्रोव्हाइड करायचा प्रयत्न केला. मला वाटतं माननीय देवेंद्रजींना हा विषय त्यामुळे आवडला असेल आणि त्यांनी आम्हाला त्यासाठी शुभेच्छा आशीर्वाद दिला. त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. पण आनंद, हा प्रारब्ध नेमका आहे तरी काय? म्हणजे ही जी कॅन्सरची कथा आहे त्याचा श्रीगणेश नेमका कसा झाला? कशी तुम्हाला सुचलं की आपण हे कॅन्सरची जी दाहकता आहे ती आपल्या चित्रपटातून समोर मांडणं गरजेचं आहे? तर सर्वप्रथम तर प्रारब्ध टायटल म्हणजे नशीब, आणि मला असं वाटतं की आपल्या मराठीत असं म्हणतात की प्रारब्धाचे जे भोग आहे ते तुम्हाला भोगल्याशिवाय तुम्ही वाचणार नाही. मग ते चांगले असो किंवा वाईट ते तुम्हाला भोगावेच लागणार. तर असा हा विषय माझ्या डोक्यात असताना याच्या मागे जो खरा ट्रिगर आपण म्हणू शकतो ते म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये माझी आई जी आहे त्यांना कॅन्सर होता आणि त्यामुळे त्या एक्सपायर झाल्या. आणि तिथून मला ती एक मनामध्ये खंत होती की या विषयाबद्दल जे माझं क्षेत्र आहे फिल्म मेकिंग, याच्याद्वारे जर मी काही अवेअरनेस करू शकलो किंवा समाजासाठी काही देऊ शकलो तर खूप छान होईल. आणि तिथून मला या प्रारब्ध कहाणीचं खरा ट्रिगर पॉईंट मिळाला. आणि जो जेव्हा स्टोरीचं डिझायनिंग चालू होतं तर ही एक वडील आणि मुलीच्या नात्यावर कहाणी आहे. मला स्वतःला एक मुलगी आहे आणि कहाणीचं जे आपण म्हणतो ना की कशावर असायला पाहिजे, कशावर आधारित असायला पाहिजे, तर ती समोरच खेळत होती. आणि तिथून मला असं वाटलं की एक वडील आणि मुलीच्या नात्यावर आपण कहाणी बनवू
आणि त्यात हा सोशल कॉज पण असोसिएट करू. आणि जेव्हा आपण तुम्ही म्हणता ना की प्रत्येक फिल्मचं एक टॅगलाईन असते की काहीतरी त्याच्यातनं आपण संबोधित करतो, तर आमच्या फिल्मची जी टॅगलाईन आहे ती म्हणजे गरिबी हाच एक मोठा कॅन्सर, आणि त्यात एका गरीबाला कॅन्सर झाला तर पुढे काय. तर मग हे सगळं आम्ही सांगून आणलं या कहाणीमध्ये, आणि एक समाजाला अवेअर करण्यासाठी ही फिल्म बनवण्याचा प्रयत्न केला. बरोबर आहे. गरिबी हे एकच कॅन्सर आहे, कारण पैशाचं नाटक कुणीच या ठिकाणी करू शकत नाही. त्याच घरात जर कॅन्सर सारखा रोग झाला तर ते किती संकट येऊ शकतात हेच तुम्ही यातून दाखवण्याचा प्रयत्न केला. पण हे चित्रपटातलं संकट झालं, हे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीची संकट नेमकी काय होती आनंद देव देशमुख यांच्या समोर? कारण आम्ही ऐकलंय की खूप तुम्ही संघर्ष केला आणि खूप आव्हानं पेलत मात करत तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला. नाही, म्हणजे खरं सांगायचं तर फिल्म मेकिंग हा खूप कठीण विषय आहे. त्याच्यामध्ये खूप अडचणी येतात, आणि तसंच सेम ही फिल्म बनवताना सुद्धा अनंत अडचणी आल्यात, खूप स्ट्रगल करावं लागलं. एक तर जसं आता तुम्ही सांगितलं की माझी पहिली फिल्म होती, तर मला सुरुवातीला प्रोड्युसर मिळण्यासाठी खूप चप्पल घासावी लागली. बऱ्याचशा लोकांना भेटायचो, सांगायचो, पण त्यांना एक तो ट्रस्ट नव्हता की हा पहिले फिल्म बनवतो, बनवेल नाही बनवेल, पैसे इन्व्हेस्ट करावे नाही करावे. सो तिथून तो स्ट्रगल सुरू झाला. शेवटी जेव्हा आम्ही कसे ग्रुप फंडिंगमध्ये, म्हणजे माझे काही मित्र, माझे रिलेटिव्हमध्ये, माझा भाऊ वगैरे, आम्ही पैसे जमवून फिल्म उभी करण्याचा प्रयत्न केला, आणि 2 दिवस शूट केलं. नेमकं लॉकडाऊन लागलं, आणि कोविडचा तो जो फटका आहे मला वाटतं सगळ्यांनाच लागला, मला पण बसला, आणि तेव्हा शूट आम्ही पुढे करू नाही शकलो. फिल्म तिथे बंद पडली, आणि खूप फायनान्शियल लॉस पण झाला. तर मग त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टींमुळे खूप डिप्रेशनमध्ये गेलो, खूप डिप्रेस झालो होतो, खूप नाराज झालो होतो. पण मग परत फॅमिली असल्यामुळे सगळ्या गोष्टी परत आणण्यासाठी परत जॉब जॉईन केला. तेव्हा मी जॉब पण सोडला होता. तर 2-3 वर्ष गेल्यानंतर परत असं एक मनात आलं की एक हा विषय कुठेतरी लोकांपर्यंत आला पाहिजे. का होईना आपण मोबाईलवर शूट करू, युट्यूबला टाकू, पण हा विषय बाहेर आणू. तर तिथून परत एक मोटिवेशन घेतलं आणि परत या विषयाला हात टाकला. पण मला असं वाटतं ते स्ट्रगल वरतून देव कुठून तरी बघत होता, त्यांनी कृपा केली आणि एक चांगली टीम तयार झाली. आम्हाला कॅमेरा सुद्धा फिल्मचा मिळाला, आणि अशा पद्धतीने आम्ही अख्खा प्रोजेक्ट परत एक ऍज अ प्रोफेशनल फिल्म म्हणून बनवू शकलो. सो प्रवास खरंच खूप खडतर होता. आयटीचा जॉब आधी सोडला, मग तुम्ही चित्रपट करण्याचा प्रयत्न केला, लॉकडाऊन पडला, परत तुम्ही जॉब सुरू केला. पुढच्या वेळेला जॉब सोडण्याची रिस्क तर तुम्ही नक्कीच घेणार नव्हता. तर मग शनिवार आणि रविवार या 2 दिवसात लेखन, दिग्दर्शन, एडिटिंग, सिंगिंग कसं काय हे तुम्ही साध्य केलं? नाही, ते म्हणजे ते खरंच खूप कठीण काम आहे. कारण की मला असं वाटतं आय टीमध्ये जितकी पण लोक काम करतात त्यांना माहिती आहे की किती वर्क प्रेशर असतं, किती लोड असतं. सो मंडे टू फ्रायडे जॉब आणि सॅटर्डे संडे आपलं पॅशन. सो पण ते म्हणतात ना की जे एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही खूप पॅशनेट असाल किंवा ती गोष्ट तुम्हाला खूप आवडत असेल तर ती तुम्हाला झोपू देत नाही. सेम माझं व्हायचं की मला फिल्म मेकिंग किंवा फिल्म हे माझं स्वप्न मला झोपू देत नव्हतं. तर हे करायचंच होतं कसंही करून. आणि एक छोट्याशा गावातनं आलेलो मी, अकोला, लोअर मिडल क्लास फॅमिलीतनं. त्यामुळे परिस्थिती अशी नव्हती की सगळं सोडून याच्यात एकदम झोकून देऊ स्वतःला. त्यामुळे जॉब करत करत ह्या सगळ्या गोष्टी करणं माझ्यासाठी हा एकमेव उपाय होता. प्लस इथे मी एक गोष्ट अंडरलाईन करू इच्छितो, जसं तुम्ही आता म्हणले की फिल्म इंडस्ट्रीमध्ये, इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये ही पहिली अशी फिल्म असेल की जी केवळ आणि केवळ सॅटर्डे संडे शूट करून तयार झालेली आहे. आणि जेव्हा प्रेक्षक ही फिल्म बघतील त्यांना कुठल्याच अँगलनी असं वाटणार नाही की ही फक्त सॅटर्डे संडे शूट केली आहे, परत 5 दिवस ब्रेक, परत सॅटर्डे संडे शूट. सो असा एक आगळा वेगळा आम्ही प्रयत्न केलाय आणि मला असं वाटतं तो लोकांना आवडतोय. बरोबर, लोकांनाच फक्त आवडत नाहीये, तर आम्ही बघतोय इथं की दादासाहेब फाळकेंच्या नावानं जे पुरस्कार दिला जातो तो तुम्हाला भेटलेला आहे. आयकॉनिक भारत गौरव पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. इतरही पुरस्कार आम्ही बघतोय. कुठं कुठं आपल्या या चित्रपटांनी मोहोर उमटवलेली आहे. सो मला असं वाटतं आतापर्यंत या फिल्मला नॅशनल आणि इंटरनॅशनल दोन्ही जर पकडले तर एक 32 पेक्षा जास्त अवॉर्ड मिळाले. आणि एवढंच नाही तर ही फिल्म जगातल्या नंबर 1 जो आपण फेस्टिवल म्हणतो कान्समध्ये सुद्धा ही 16 मे 2025 स्क्रीन झालेली आहे. तिथंही स्क्रीन झालेला हा चित्रपट आहे. हो, कान्समध्ये सुद्धा स्क्रीन झाली यावर्षी, आणि ती आमच्यासाठी खूप मोठी प्राऊड मुवमेंट होती. कारण की मोठमोठ्या फिल्म मेकर्सचं हे स्वप्न असतं की कान्समध्ये यांची फिल्म स्क्रीन व्हावी. सो आणि त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आम्हाला शुभेच्छा दिल्या. तर मला असं वाटतं कुठेतरी त्या प्रयत्नांचं चीज झालं. आता मुख्यमंत्र्यांनी तर हा चित्रपट पाहावा म्हणून सर्वांना तर आवाहन केलेलं आहे. मग कुठकुठल्या प्लॅटफॉर्मवरती प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल?
तर आम्ही आता ही फिल्म काही OTT प्लॅटफॉर्म्सवर रिलीज केली आहे, म्हणजे जसं की हंगामा असो, एअरटेल एक्स्ट्रीम असो, MX असो. पण त्या व्यतिरिक्त काही काही OTT प्लॅटफॉर्म्स जे की आपण म्हणतो ना रुरल एरियापर्यंत पोहोचू शकत नाहीत, पण तिथे लहान मुलापासून तर प्रौढांपर्यंत यूट्यूब हे खूप प्रचलित आहे. त्यामुळे आम्ही यूट्यूबवर सुद्धा ही फिल्म टाकलेली आहे की ज्या अर्थे ती सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आणि हे सांगत असताना मी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला एक विनंती करेल की अतिशय सुंदर विषय आहे, अतिशय ऑनेस्ट आणि एक जेन्युइन प्रयत्न आम्ही एक सामाजिक विषयाला मांडण्याचा या फिल्मद्वारे केला. तर सगळ्यांना आव्हान करेल, रिक्वेस्ट करेल की ही फिल्म तुम्ही नक्की बघा आणि आपण सगळे मिळून एक भारत कॅन्सरमुक्त होण्याच्या पुढेसाठी एक पाऊल सरकूया आणि या फिल्मला बघूया. सो धन्यवाद. खरं तर हा चित्रपट केवळ मनोरंजन म्हणून पाहू नये, तर आगामी काळात भविष्यात कॅन्सर हा किती घातक ठरू शकतो याची जाणीव आपण या चित्रपटातून करून घेऊयात. तेव्हाच आनंद देव देशमुख यांनी केलेला हा प्रयत्न समाजाला जागं करणारा, खरं प्रारब्ध बदलणारा ठरेल. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.